हा मित्रांनो, कोकणी मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता 9:30 झाले आहेत. आज वार सोमवार. तर आज काय आम्ही भात कापणी आमच्या इकडे कोण करत नाही. आमच्या गावामध्ये आज वारी पाळली जाते. जसं आपण भात लावणीतून सोमवारची वगैरे जोत वगैरे बांधून जात नाहीत, तसं आज काय आपण भात कापणी करणार नाही. झोडू वगैरे शकतो, घरात आणलेलं गवत वगैरे सुकवू शकतो. पण आता मी चाललो आहे इथे पाठीमागे वाळ आहेत तिथे. तर चला तुम्हाला वाळ आहेत ते दाखवतो. बघूया किती धरले आहेत ते सुद्धा. तर हे मित्रांनो, घराच्या पाठीमागे वालाचे वेल होता हा बघा. आणि वाल धरल्यात चांगले बऱ्यापैकी. सततच्या पावसाने ते कुजून गेले वेल होते, पण आता पाऊस कमी झाला आहे ते धरले आहेत थोडेफार. हे बघा, यंदा धोधो पाऊस, त्याच्यामुळे कुठलंच आळं काही नीट धरलं नव्हतं, दोडके वगैरे सुद्धा. आता वाल धरले ते बघा. तर हे मी काढून घेतो पटापट. मित्रांनो, मला हे बघा इतके मुठभर वाळ मिळाले, चांगले कोवळे लुसलुशीत आहेत. एवढ्यांची काय भाजी होणार नाही, आपल्याला दोडक्याच्या भाजीत टाकायचे. हे बघा, एवढे भेटलेत मस्तपैकी छान. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत वांगी काढायला. बघूया काय धरल्यात काय. मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल किती धरली होती. ती सगळी आपली काढून झालीत, पण कुठेतरी छोटी छोटी राहिली होती. ती आता जून झालीच असतील नक्कीच 5-6 दिवसात. तर आता आपण ती काढायला जाऊया. तर चला तिकडे जाऊन भेटूयात. तर मित्रांनो, इकडे आपलं वांग्याचं झाड आहे, पण इथे भेंडे बघा कसे लागलेत ते, आणि जून झालेत. इथे भेंड्यांची रोपं होती 5-6. हे बघा, पण भेंडे जून झालेत. काय काय आहेत कोवळे. हे बघा, चांगले मस्तपैकी भेंडे धरलेत. हे ते वरती 2 जून झालेत. जाऊन देत, चला आपण वांग्यांच्या रोपांकडे जाऊया. तर हे बघा, ही वांगी धरले आहेत. माझ्या बऱ्याचशा व्हिडिओत तुम्ही बघत आहात किती जबरदस्त वांगी धरली होती. ती इकडून कमी दिसत आहेत, त्या बाजून बघूयात. तर ही बघा, अजूनसुद्धा आहेत किती धरल्यात बघा. अजून बारके बारके भोवरेसुद्धा पडत आहेत. हे बघा, लहान मोठी वांगी अजूनसुद्धा आहेत. हे बघा कसं लांब वांग आहे ते. आता ही आपण काढूयात. मी काढून घेतो पटापट. तर मित्रांनो, मी आता वांगी काढलेली आहेत. आपल्याला 5-6 दिवसाने चांगली जून वांगी भेटत आहेत. अजूनसुद्धा छोटी छोटी वांगी धरायला लागलेत. फुलंसुद्धा अजून येत आहेत. आता ही बघा, इथं मी बांधावर ठेवली ती बघा. समोरच्या कॅमेऱ्यातून दाखवतो तुम्हाला. बघा किती भेटलेत ती. ही बघा मित्रांनो, एवढी वांगी मी आता ही काढलेत भाजीसाठी. बघू शकता, आपल्याला 5-6 दिवसांनी नक्कीच एवढी वांगी रोज भेटतात आपल्याला ही. हे बघा, मस्त छानपैकी. तर चला आता घरी जाऊया मित्रांनो. तर मित्रांनो, आता मी घरी आलो आणि बघा एवढी वांगी मिळाली. हे एवढे वाल आणि एक दोडका आहे आपल्याकडं. ह्या तिघांचं मिळून एक गबरा आज आपण बनवणार आहोत. तर मित्रांनो, 11:15 वाजता आता आपली गुरं रानातून आलेत चरून. हे बघा, बैल वगैरे आलेत आपल्या इकडे. बाहेर पाणी ठेवलं आहे प्यायला. कोणाला ताण लागला तर कसं कडक ऊन पडायला लागलं आहे, पाऊससुद्धा गेला आहे. हे डिंबरी आमचं पाणी पितं आहे, ते बघू शकता. गाय आले आता मागून. हे बघा, गाय आणि डिंबरी एकत्रच पाणी पित आहेत, पाहू शकता. आता पाऊस गेल्यामुळे ऊनसुद्धा कडक पडतं आहे. डिंबरीचं पाण्यानं पोट भरलं नाही, अजून पितं आहे, बघू शकता. हा आपला लाल्या बैल आला आहे, पाठोपाठ पाडा आला आहे, बघू शकता. मस्तपैकी टुमटुमीत चरून आलेत. ह्या बैलांना वगैरे काय पाणी नको आहे, पाड्यालासुद्धा नको आहे. आता गुरं आपली वाड्यात गेलेत. चला वाड्यात दाखवतो तुम्हाला. तर हा बघा, गुरं इकडे काका बांधतात वाड्यामध्ये. मस्तपैकी छान टुमटुमीत गुरं चरून आलेली आहेत आपली रानातून आता 11 वाजता. तर आता आम्ही इकडे ऊन लागतं आहे कडक, तर इकडे दह्यात टाकलेला चिबूड बनवतो आहे. हे बघा, आता आम्ही बिया वगैरे काढून साफ करून घेत आहे आणि अशा पद्धतीने आता बारीक बारीक कट करतो आहे. हे बघा, काका बारीक बारीक कट करत आहेत. बारीक कट करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण असं दही टाकणार आहोत, साखर टाकणार आहोत थोडी, आणि हे आपण एकदम बारीक बारीक करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये सुद्धा लावतो, त्याच्यामुळे काय होतं बारीक होतं, पण आता आम्ही मिक्सरमध्ये लावत नाहीत. शेजारच्यांनी दिला होता, आमच्याकडे काही यंदा धरले नाही चिबूड सततच्या पावसाने. हे बघा, आता मस्तपैकी आम्ही बनवलं आहे पातळ. हे बघा, असं आपल्याला घाटून घ्यायचं आहे. ताकसुद्धा थोडं टाकायचा विचार आहे, म्हणजे पातळ होईल. तर हे बघा, आता आम्ही ह्याचा मस्तपैकी छानपैकी आस्वाद घेतो. तुम्हीही असं बनवता का दह्यात टाकलेला चिबूड, ते कमेंट करून नक्की सांगा. ते बघा, हे एवढे आमचे भारे झोडायचे होते मित्रांनो, आणि हे इकडे बाहेर आहेत. 30-40 एक भारा होता, तर लाईटच नाही आले, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे. तर आता हे इकडे काम आपले घरातले काही ना काही काम करत आहेत. हे बघा, इकडे गवत, काका इकडे गवत सुकवत आहेत. लाईट काय येईल असं आज वाटत नाही, त्याच्यामुळे इकडे गवत वगैरे ऊनसुद्धा कडक आहे.
हे सुद्धा आज काम करून घेतो आहे आम्ही. हे बघा, लाईट काय येईल असं वाटत नाही आज. तर मित्रांनो, आज आपल्याला भात जोडायचं होतं. आज काय आम्ही भात कापणी वगैरे कोण करत नाही आमच्या गावात, तर भात जोडणी करायची होती. तर आज सोमवार लाईटच गेली. गेली ती पण रात्री 12-1 वाजताच लाईट गेली. त्याच्यामुळे काय आज भात जोडणी राहिली. आता दुपारचे 12 वाजले तरी काही लाईट आली नाही. आता वाटते आली तर 2 नंतर किंवा मग डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजता. तर आज खूप काम रखडलं आहे. आज भात जोडणी करायची होती. 40-1 भरा उरला होता, पण काय लाईट येईल असं आज वाटत नाही. त्याच्यामुळे गवत वगैरे सुकवायचं आज काम चालू आहे. ऊन कडक पडलं आहे. तर आजच्या व्हिडिओत बस इतकंच. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओत.